हॉलिवूडच्या हॉरर चित्रपटांचे चाहते साऱ्या जगभरात आहेत। चित्रविचित्र हॉरर चित्रपट गेल्या कित्येक वर्षात येऊन गेले। तसाच विचित्र आणि काहीसा अंगावर शिसारी आणणारा आणखी एक हॉरर जॉनर गेल्या काही वर्षात समोर आला, तो म्हणजे झॉम्बी फिल्म्सचा। रॉंग टर्न, वर्ल्ड वॉर झेड, रेसिडेंट एव्हिल यासारखे कित्येक हॉलिवूड झॉम्बीपट लोकांनी अगदी चवीने पाहिले। समोरच्या जिवंत व्यक्तीचं मांस आणि रक्त यावर जगणाऱ्या या अजब जमातीवर शेकड्याने चित्रपट आले। OTTवर तर या झॉम्बी जॉनरचा खच पडलेला पाहायला मिळेल। कोरियन चित्रपट आणि सिरीज यांनी तर या प्रकारच्या चित्रपटात एक वेगळीच लेव्हल गाठली। हिंदीतही गो गोवा गॉन सारखा आणि मराठीत नुकताच झोंबिवली सारखा हलका फुलका प्रयत्न झालाय। पण आजचा विषय हा काही झॉम्बी चित्रपटांचा नाही, तर तो आहे झॉम्बी ड्रग्सचा। हे ड्रग घेऊन कोणी झॉम्बी बनतंय का? तर नाही, हे प्रकरण झॉम्बीपेक्षाही भयानक आहे। या ड्रगमुळे एका देशाने चक्क आणीबाणीची घोषणा केली। ही नेमकी भानगड आहे तरी काय, जाणून घेऊया व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी श्रेया अरुण। गाजावाजामध्ये आपलं स्वागत आहे। पश्चिमी आफ्रिका देश सिएरा लिओन या देशाने नुकतीच आणीबाणी जाहीर केली आहे। देशातील 18 ते 25 या वयोगटातील बऱ्याच मुलांचं आयुष्य उद्ध्वस्त झालंय आणि देशाचं भवितव्य सुरक्षित करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आलाय। यामागचं सर्वात मोठं आणि धक्कादायक कारण आहे ते म्हणजे कुश या नावाने अत्यंत प्रसिद्ध असलेला अंमली पदार्थ, ज्याला झॉम्बी ड्रग म्हणूनही ओळखलं जातं। माणसांच्या हाडांचा वापर करून तयार केलेल्या मिश्रणाला कुश असं म्हणतात। या ड्रगमुळे संपूर्ण देशात हाहाकार माजलाय। लोक हे ड्रग मिळवण्यासाठी इतके हपापलेत की त्यांनी कब्रस्तानमध्ये शिरून मृत व्यक्तींची हाडं मिळवायला सुरुवात केली आहे। अशातच या देशातील कब्रस्तानच्या सुरक्षेची जबाबदारी सरकारवर आली आहे। एकूणच हे प्रकरण सरकारला डोईजड होत असल्याने त्यांनी आणीबाणी जाहीर करून यावर लगाम घालायचा प्रयत्न केलाय। पण दिवसेंदिवस हे प्रकरण आणखीनच चिघळताना दिसतंय। पण नेमकं काय आहे हे कुश? कुश हे एका काढ्यासारखं असतं। याचा वापर देशात नशेसाठी केला जातोय। यामध्ये बऱ्याच जडीबुटींचा तसंच भांग आणि इतर काही कीटाणुनाशक पदार्थांचा वापर केलाय। याची नशा ही अत्यंत भयंकर आहे। यामुळेच लोक या ड्रग्सचं अधिकाधिक सेवन करू पाहतात। यातील सर्वात घातक पदार्थ आहे तो म्हणजे सल्फर, ज्यासाठी मानवी शरीरातील हाडांचा वापर केला जातो। या सल्फरची मागणी इतकी वाढली आहे की याची तस्करी होऊ लागली आहे। नशेमध्ये असलेल्या लोकांनी चोरी करायला सुरुवात केली। नशेची ही लत एवढी वाढली की त्यांनी थेट कबरी खोदून मृत व्यक्तींच्या हाडांची विक्री आणि तस्करीही सुरू केली। हे प्रकरण इतकं वाढलं की राष्ट्रपती बायो यांनी साऱ्या देशाला संबोधित करत याविषयी माहिती दिली। तज्ञ आणि डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार कुशचा परिणाम हृदय, मेंदू, लिव्हर, किडनी आणि फुफ्फुस यांच्यावर होतो, ज्यामुळे कधीही मृत्यू ओढवण्याची संभावना असते। पश्चिम आफ्रिकेच्या या देशात अंमली पदार्थांचं सेवन करून आधीच बऱ्याच तरुणांनी आपला जीव गमावलाय। गेल्या 3 वर्षात या नशेच्या अधीन असलेल्या आणि रुग्णालयात दाखल झालेल्या तरुणांची संख्या ही जवळपास 4000च्या घरात आहे। यावर नियंत्रण आणण्यासाठी इथल्या सरकारने आणीबाणी जाहीर केली असून देशातील प्रत्येक कब्रस्तानच्या बाहेर कडक सुरक्षा तैनात केली आहे। हे झॉम्बी ड्रग म्हणजेच कुश फार स्वस्त आहे। दिवसभर या नशेच्या गर्तेत राहण्यासाठी लोकांना फक्त 800 रुपये पुरेसे आहेत। स्वस्तात जास्त काळ टिकणारी नशा मिळत असल्याने जास्तीत जास्त लोक याच्या अधीन झालेत। एकूणच तरुणांचं भवितव्य सुरक्षित करण्यासाठी आणि या अंमली पदार्थांच्या तस्करीला आळा घालण्यासाठी सरकारने आणीबाणी जाहीर केली। आता या आणीबाणीचा कितपत फायदा होणार? तिथल्या तरुणांमध्ये फोफावणारी व्यसनाधीनता आणि तस्करी यावर लगाम घालण्यात सरकार यशस्वी होणार का, हे येत्या काही दिवसातच समोर येईल। अशाच नवनवीन घडामोडी जाणून घेण्यासाठी गाजावाजाला लाईक, शेअर, फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।